हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत कांदे पोहे कसे करायचे. तर यासाठी इकडे मी पोहे घेतले. पोहे मी चांगले चाळून घेतले. त्यानंतर मी पोहे चांगले धुवून घेणार आहे. धुवून 5 मिनिटं मी ठेवणार आहे असेच. त्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे. त्यानंतर मी एक कढई घेतली आहे. कढईमध्ये मी तेल टाकले. तेल चांगलं गरम होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी सर्वात पहिलं शेंगदाणे टाकले. आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे लाल होईपर्यंत. शेंगदाणे चांगले भाजून झाल्यानंतर ते आता आपल्याला बाहेर काढायचे. आणि त्याच कढईतल्या तेलामध्ये आता आपण सर्वात पहिला मोहरी टाकणार आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे आणि सोबतच आपण कढीपत्ता पण ऍड करतोय. हे सर्व आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. कांदा लाल होईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं सर्वात आधी आणि सोबतच मी 1 चमचा साखरही टाकते. चांगलं परतून घ्यायचंय. त्यानंतर परतून झाल्यानंतर आता आपण मिरच्या ऍड करणार आहोत. मी ते 3 ते 4 मिरच्या घेतल्या होत्या. आणि आता हळद चांगलं मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर आपण जे पोहे घेतले होते ते आता आपल्याला ह्यामध्ये ऍड करायचे. त्यानंतर आपल्याला पोहे चांगले मिक्स करायचे. त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते आता ह्यामध्ये ऍड करायचे. नंतर इकडे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करणार आहे. आणि 2 ते 3 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण झाकून ठेवणार आहे. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि परत एकदा पोहे मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे आपले पोहे रेडी आहेत. जर तुम्हाला अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.